उंच झाडावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी अशी पण काही आयडिया असू शकते, हे आज मी पहिल्यांदाच बघितलं. तर आज सकाळी स्वयंपाक करत असताना मध्येच लाईट गेली होती आणि त्यानंतर म्हटलं चला भात बनवण्यासाठी तांदूळ निवडून घेते. आणि मी तुम्हाला मगाशी बोलली ना की झाडावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी, तर ही अशी एक आयडिया आहे. आता कोकणातली जी माणसं आहेत त्यांना ही आयडिया आधीपासूनच माहिती असेल, पण मी ही आयडिया आज पहिल्यांदाच बघितली. तर ते काका नारळ काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी एवढी नारळ काढली होती. त्यानंतर आज संध्याकाळी मुलांना मला गार्डनमध्ये घेऊन जायचं होतं, कारण की मी सकाळी असताना एक प्रॉमिस केलं होतं की आज दिवसभर तुम्ही माझं सगळं ऐकाल तर संध्याकाळी मी तुम्हाला गार्डनमध्ये घेऊन जाईल. संध्याकाळी मम्मा गार्डनमध्ये घेऊन जाणार आहे म्हणून मुलं सकाळपासून सगळी कामं ऐकतायत माझी, म्हणून त्यांना आता मी गार्डनमध्ये घेऊन आले. पण गार्डनमध्ये आल्यावर आता घरी लवकर जायला ऐकत नव्हती, पण कसं तरी त्यांना घरी आणलं आणि घरी आल्यावर मस्त एक कडक चहा पिला. त्यानंतर परत संध्याकाळच्या जेवणाची तयारीलाही लागायचं होतं. आज जेवणात वालेच्या शेंगा बनवते आणि वांगेही बनवायचे, कारण की वालेच्या शेंगा थोड्याच आहेत, त्या काय पुरल्या नसत्या, कारण की वेलीला आता थोड्या शेंगा लागल्या होत्या आणि त्या खूप दिवसांच्या तोडून ठेवल्या होत्या, म्हणून आज म्हटलं बनवूनच घेते. तर आजचा दिवस असाच साधा सिंपल होता. तर चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.